नमस्कार मित्रांनो, देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मीही एक नवीन प्रयोग केलेला आहे आणि ज्याच्याबद्दल मी 2 दिवसापूर्वी एक स्वतंत्र व्हिडिओ करून सांगितलं होतं की देशात उद्योजकता वाढावी आणि खास करून महाराष्ट्रातील आणि मराठी तरुणांना, आणि फक्त तरुणांनाच नाही सगळ्यांनाच, ज्यांनी 10-20 वर्ष नोकरी केली आणि ज्यांना काहीतरी उद्योग सुरू करायची इच्छा आहे पण नेमकं स्टार्टअप म्हणजे काय असतं, काय करायचं हे माहिती नसतं, तर अशा एका मोठ्या वर्गासाठी जे इंट्रोडक्टरी अशा प्रकारचे व्हिडिओ या क्षेत्रात उतरलेल्यांना, काहीतरी मोठं केलेल्या लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक उपक्रम सुरू केलेला आहे। त्यातला पहिला व्हिडिओ आज प्रसिद्ध केलेला आहे। राज पोफळे यांनी कशा प्रकारे एक विमा क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानावर आधारित एक कंपनी काढली आणि या कंपनीने कशा प्रकारे 120 कोटीहून जास्त रुपयाचं भांडवल उभारलेलं आहे आणि अनेक देशांमध्ये ही कंपनी व्यवसाय करत आहे। तो व्हिडिओ आवर्जून बघा। आता मूळ विषयाकडे येतो। स्वातंत्र्य दिन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं। महाविकास आघाडीतल्या अनेकांना हे दृश्य बघून पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री, आपली मुख्यमंत्री अशा प्रकारचं ध्वजारोहण करू शकेल अशी स्वप्न पडायला लागली आणि या स्वप्नातूनच पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली। स्वाभाविक आहे, साहजिकच आहे। पत्रकारांनी संजय राऊतांना घेरलं म्हणजे सकाळचा उद्योगच आहे त्यांचा। राऊत जिथे असतील तिथे बाईट घ्यायला जायची आणि त्या बाईटवर दिवसभराच्या बातम्या चालवायच्या। आजची संजय राऊतांची पत्रकार परिषद वेगळी अशासाठी होती की बोलता बोलता त्यांनी एक गुप्त बातमी उघड केली। आपल्याला आठवत असेल ती एक गोष्ट होती बडबड्या कासवाची। 2 हंस त्याचे मित्र असतात आणि त्या कासवाला आकाशातनं जमीन बघायची, आकाशातनं कशी सृष्टी दिसते ते बघायची इच्छा असते। तेव्हा काही हेलिकॉप्टरमधनं फोटो काढायची सोय नव्हती आणि त्यामुळे मग ते हंस बिचारे एक काठी घेतात आणि चोचीत पकडतात आणि कासवाला सांगतात ती काठीमध्ये पकड आणि हंस उडायला लागतात आणि कासव ती दांडी पकडून खाली बघत असताना खुश होतं आणि खुश होऊन आश्चर्याचा उद्गार काढतं, अरे वा काय छान, आणि बोलतं तेव्हाच ते कासव खाली पडतं। तसंच आज संजय राऊतांचं झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी करताना, आणि नुसती टीका टिप्पणी नाही, नीट लक्षात घ्या, समान नागरी कायद्याचा विरोध करताना, कलम 370चाही विरोध करताना, त्याबद्दल मी बोलीनच, संजय राऊत बोलून गेले की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसणार आहेत। याचा अर्थ जी दिल्ली वारी करण्यात आली होती, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना कमरेत वाकून मुजरा करण्यात आला होता, कुर्निसात करण्यात आला होता, शरद पवारांची भेट घेण्यात आली होती, केजरीवालांच्या परिवाराची भेट घेण्यात आली होती। आता गुप्ता बंधूंची भेट झाली की नाही माहिती नाही, पण अनेक नेत्यांची भेट घेण्यात आली होती। त्याच्या मागचं खरं कारण असं सांगितलं जात होतं की महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केला जावा, पण असं होणार नसल्याची कबुली स्वतः संजय राऊतांनी दिली। पण आपलं अपयश झाकायचं कसं, तर बघा संजय राऊत काय म्हणाले। म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंना दिल्लीत घेऊन गेले आणि योजलेली एकही गोष्ट घडली नाही, पण तरी देखील ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत। म्हणजे हे काय तुम्हाला कळलं नसेल, जरा राऊत काय बोलले ते जरा नीट ऐका। की आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात ध्वजारोहण केला। त्यापूर्वी
पूर्वी मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयात ध्वजारोहण करायचे. पुढच्या 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला ते मंत्रालयात पुन्हा एकदा ध्वजारोहण. आम्ही शिवसेना भवनावर तिरंगा नेहमीच फडकवतो. आमची विचारधारा तिरंगा न फडकवण्याची कधीच नव्हती. ज्यांची होती त्या सत्तेवर आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच सत्तेवर आहे. आणि त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत, ते लक्षात घ्या. ज्यांची तिरंगा न फडकवण्याची मानसिकता होती घरावर, कार्यालयांवर, देशावर, त्यांच्याबरोबर कोण बसलेला आहे? तर शिवसेनेतून फुटून गेलेले लोक बसलेले. आम्ही तिरंग्याचा नेहमी सन्मान केला आणि तिरंग्यासाठी आम्ही बलिदान केलं सगळ्यांनी. तुम्ही म्हणता आता पुढल्या 15 ऑगस्टला काय करणार? पुढल्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मंत्रालयाच्या आवारात जो 16 त्यात महाविकास आघाडीचं जे ठाकरे 2 सरकार येईल, त्या सरकारचा मुख्यमंत्री तिथे तिरंगा फडकवेल अभिमानानं. मी ठाकरे 2 यासाठी म्हणतो, ठाकरे 1 होतं आणि ते उत्तम सरकार होतं म्हणून आम्ही या सरकारला ठाकरे 2 म्हणतो. मुख्य लक्षात घ्या, ठाकरे 2 सरकारचा मुख्यमंत्री. आता ठाकरे 2 सरकारचा मुख्यमंत्री कोणी पवार किंवा सुळे कसा असू शकतो? ठाकरे सरकारचा मुख्यमंत्री ठाकरेच असला पाहिजे आणि खरं तर उद्धव ठाकरेच असले पाहिजे. लक्षात घ्या, भाजपा आणि रालोआचं सरकार होतं आणि त्या सरकारला अटलजींचं सरकार म्हटलं जायचं, कारण अटलजींच्या नेतृत्वाखाली ते सरकार होतं. आणि ते सरकार 3 टर्ममध्ये 1996 13 दिवस 13 महिने आणि नंतर साधारणतः 4.5 पावणे 5 वर्ष असं मिळून 6 वर्ष ते सत्तेत होतं आणि त्यामुळे त्याला अटलजींचं सरकार म्हणायचे. त्यानंतर सलग 10 वर्ष UPAचं सरकार राहिलं. त्यानंतर जे सरकार आलं त्याला मोदी सरकार म्हणतात, कारण त्या सरकारचे प्रमुख नरेंद्र मोदी हे होते. त्याच्यात काँग्रेससारखं नव्हतं की पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पण सरकारच्या प्रमुख सोनिया गांधी, 10 जनपद वरनं सूत्र हलवणाऱ्या सोनिया गांधी, असं त्याच्यात नव्हतं. आणि त्यामुळे जो सरकारचा नेता असतो त्याचं ते सरकार असतं, ते कितीही लोकप्रिय असो किंवा अलोकप्रिय असो. बांगलादेशमधलं सरकार अलोकप्रिय होतं, पण तरी त्या सरकारला हसीना सरकार म्हणायचे, शेख हसीना सरकार म्हणायचे, त्याला बेगम खलिदा झिया सरकार म्हणायचे नाहीत. याचं कारण त्या सरकारचं नेतृत्व शेख हसीना करत होत्या. आता संजय राऊत म्हणतात पुढच्या 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा मुख्यमंत्री झेंडावंदन करेल, पण तो उद्धव ठाकरे असेलच असं नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून घोषित करायला काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांनी सपशेल नकार दिलेला आहे. आता MIMला महाविकास आघाडीत यायचं असेल आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायला पाठिंबा दिला तर हरकत नाहीये. समाजवादी पार्टींनी पाठिंबा दिला हरकत नाहीये, कारण ते देऊ शकतात. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायला नकार दिला आहे. म्हणूनच सगळे चहा बिस्किट पत्रकार, लाडके पत्रकार, HMV पत्रकार बातमी चालवत होते की या निवडणूक कॅम्पेनचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील. म्हणजे लक्षात घ्या, हेही अर्थात अधिकृत घोषित झालेलं नाहीये, पण त्यांच्या सूत्रांनी त्यांना, म्हणजे सूत्र म्हणजे संजय राऊतच, त्यांच्या सूत्रांनी त्यांना बातमी दिली की या विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली प्रचार केला जाईल, पण ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, म्हणजे ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसतील हे सांगायच्या ऐवजी त्यांच्या नेतृत्वात प्रचार केला जाईल. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे माय लॉर्ड. म्हणजे बाकी आज संजय राऊतांनी कलम 370 वर टीका केली. बघा, ज्या कलम 370 साठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं, हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. संजय राऊत म्हणतात भाजपाला तिरंग्याचा अप्रूप आहे, तिरंग्याचा द्वेष आहे. स्वतः नरेंद्र मोदींनी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला होता. अशी हिंमत उद्धव ठाकरेंना कधी झाल्याचं मला आठवत नाही, संजय राऊतांना तर कधीच नाही. कलम 370 झालं. समान नागरी कायद्यावरही आज नरेंद्र मोदींनी देशात एका सेक्युलर, म्हणजे धर्म किंवा पंथ निरपेक्ष वैयक्तिक कायदा, पर्सनल लॉची गरज आहे. याचा अर्थ कॉमन सिव्हिल कोड
यायला पाहिजे याचं सुतोवाच नरेंद्र मोदींनी केलं. त्यालाही संजय राऊतांनी विरोध केला. म्हणजे संजय राऊतांचा बहुतेक मुसलमानांनी 4 बायका आणि त्रिवार तलाक द्यायला पाठिंबा असावा. कारण त्यांचं म्हणणं होतं भाजप सरकार आता पूर्ण बहुमताचं सरकार नाहीये आणि त्यामुळे असं काही केलं तर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकेल. मग तुम्ही द्या ना पाठिंबा. तुमचा विरोध आहे का समान नागरी कायद्याला? तुम्ही सरकारला पाठिंबा देत नसला तरी मुद्द्यावर पाठिंबा देऊ शकता. बघूया काँग्रेस काय करते. याच्या आधीही तुम्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना अनेकदा पाठिंबा दिलेला आहे. प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता, प्रणव बाबूंना पाठिंबा दिला होता. मग समान नागरी कायद्याचं बिल जर मोदी सरकारने आणलं तर द्या पाठिंबा. पण तो द्यायचा नाहीये कारण त्याला विरोध आहे कारण अल्पसंख्याकांची म्हणजे दुसऱ्या बहुसंख्याकांची मतं गमवावी लागतील. आधी ती मिळणार आहेत की नाही माहिती नाही, कारण परवा जे गद्दार प्रकरण झालं त्याच्यानंतर कल्पना नाही, पण ती मिळतील आणि ती गमवावी लागतील याची भीती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयांवर बोलताना आनंद कसला झाला. राहुल गांधी त्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात होते विरोधी पक्षनेता म्हणून. एक खासदार म्हणून राहुल गांधी तिथे जाऊ शकत होते, कदाचित गेलेही असतील, आठवत नाही. आजही ते गेले म्हणजे काय, ते आणि त्या खेळाडूंच्या मागे जाऊन बसलेले. आणि हा म्हणे 15 ऑगस्टचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता की देशाला विरोधी पक्षनेता मिळाला. अरे विरोधी पक्षनेता मिळाला कारण विरोधी पक्षाचे जर 1% जास्त खासदारच निवडून येत नसतील तर त्यांना का द्यायचं विरोधी पक्षनेतेपद? म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टींचा समाचार घ्यायची गरजही नाहीये, कारण या सगळ्या गोष्टींवर ती पत्रकार परिषद आधारित होती. पण नेमका मुद्दा अवघ्या 1.5 ते 2 मिनिटात बाहेर आला आणि तो मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसणार. तरी देखील त्याला ठाकरे 2 सरकार म्हणजे ठाकरे 2 सरकारच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार सुळे असू शकतील, किंवा मग रोहित पवार असू शकतील, किंवा मग पृथ्वीराज चव्हाण असू शकतील. त्यांची शक्यता कमी आहे, शरद पवार ते होऊन देणार नाहीत. कदाचित नाना असतील किंवा वडेट्टीवार असू शकतील, पण ते उद्धव ठाकरे नसणार. ही गोष्ट संजय राऊतांनीच उघड केली आणि हीच आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.